कुस्तीगीर संघ आणि कुस्तीगीर परिषद यांच्यामधील जो काही वाद आहे तो मिटवावा आणि दरवर्षी एकच महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा आयोजित करण्यात यावी, यासाठी दरबार महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील उपोषणाला बसले आहेत. आपण त्यांच्याशी बोलूयात. त्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत? दरवर्षी महाराष्ट्रामध्ये एकच महाराष्ट्र केसरी झाली पाहिजे अशी माझी भावना आहे. कारण 2025मध्ये 4 महाराष्ट्र केसरी आपल्याला जनतेला बघायला मिळणार आहेत. ही कुस्ती क्षेत्रासाठी दुर्दैवी बाब आहे. 4 वर्षात 4 महाराष्ट्र केसरी झाले पाहिजे, ती एका वर्षात 4 महाराष्ट्र केसरी आज होणार आहेत. ही कुठेतरी थांबलं पाहिजे आणि दरवर्षी एक महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाली पाहिजे. एक राज्य एक खेळ एक संघटना ही संकल्पना शासनानं राबवली पाहिजे. कारण कुस्ती क्षेत्राला जशी कीड लागलेली आहे या संघटनेच्या राजकारणाची, त्याच पद्धतीने इतर अनेक खेळांना ही कीड लागलेली आहे. त्यामुळे एक राज्य एक खेळ आणि एक संघटना ही जर खरं शासनानं हा धाडसी निर्णय घेतला तर येणाऱ्या काळामध्ये ऑलिम्पिकमधली पदकं जास्तीत जास्त महाराष्ट्र राज्याची असतील. त्याप्रमाणे तिसरी मागणी आमची अशी आहे, ज्या पद्धतीनं DYSP पदी 3 वेळा महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर थेट नियुक्ती केली जाते, त्याच पद्धतीने एकदा महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर PSI पदी नियुक्ती व्हावी. महाराष्ट्र केसरी विजेत्याला आयोजकानं, शासनानं म्हणत नाही मी, आयोजकानं 1 कोटी रुपयाचं बक्षीस देऊन त्याचा सन्मान करावा. शिवराज राक्षे व महेंद्र गायकवाड यांच्यावरची जी बंदी घातलेली आहे 3 वर्षाची ती उठवावी आणि डोपिंगच्या विळख्यामध्ये अडकलेले आमचे पैलवान राज्य राष्ट्रीय स्तरावर जात असताना त्याची डोपिंग टेस्ट झाली पाहिजे. ह्या प्रमुख मागण्यांसह मी आज इथं उपोषणाला बसलो. एक राज्य एक संघटना एक खेळ अशा पद्धतीनं जर इथलं धोरण राबवलं तर महाराष्ट्राला जास्तीत जास्त ऑलिम्पिक पदं देखील मिळतील. पण यासाठी कुस्तीगीर परिषद आणि कुस्तीगीर महासंघ हा जो आहे यांच्यामधलं जे काही वादाचे प्रकार आहेत हे सगळे थांबवावेत आणि 3 वेळा महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर DYSP पदी डायरेक्ट नियुक्ती केली जावी. अशा अनेक मागण्या घेऊन महाराष्ट्र शासनाकडे जाण्यासाठी चंद्रहार पाटील आज उपोषणाला बसले आहेत. लवकरच ते मंत्रालयावरती याचा मोर्चा काढणार आहेत. कॅमेरामॅन जमीरसोबत स्वाती चिखलीकर, मुंबई तक, सांगली.